नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे। त्या कथेचे नाव आहे चिमणी आणि वादळ। एक दिवस काय झाले, चिमणी मोठ्या झाडावर बसलेली होती। चिमणीला सूर्योदय पाहायचा होता आणि एके दिवशी सकाळ झाली, सूर्योदय झाला। ती आनंदाने छान गाणे म्हणून राहिली। एके दिवशी संध्याकाळी वादळ आले, जोराचा वादळ यायला लागले। बाकीचे अख्खे पक्षी उडून गेले आणि चिमणी एकटीच झाडावर बसून राहिली। तिला माहित होतं की आपण धैर्याने टिकेल, आपलं घर चांगलं आहे, भक्कम आहे। दुसऱ्या दिवशी बाकीचे पक्षीही परतले। बाकीच्या पक्ष्यांनी पाहिले की चिमणी आणि चिमणीचा घरटा त्या मोठ्या झाडावरच आहे। बाकीच्या सगळ्यांनी तिचं कौतुक केलं। शिकवण, धैर्य टिकले तर संकट पार करता येतं आणि